पंचांचा निर्णय वाईड. सुरुवात वाईडनी झाली. क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाला सूचना देण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर चेंडू टाकावेत की अंधार होतोय. दुसरा चेंडू अतुल फेस करणार. आउटसाइड लेग खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षण हातात. तोपर्यंत 2 धाव पूर्ण. तर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अतिरिक्त 1 धाव अशा एकूण 3 धावा ओमसाई क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा अतुल स्ट्राईकवर. अतुलकडून खूप अपेक्षा आहेत. या शफल होऊन मागे खेळण्याचा प्रयत्न पण 2D झोन मध्ये गेलाय. फक्त 2 रन भेटणार त्यांना. फलंदाजी सुरुवात अतिशय सुंदर झाली अतुल पाटील यांच्या मार्फत आणि ती शेवटपर्यंत तशीच ठेवायची जर हा सामना जिंकायचा असेल. कारण दुसरा पुन्हा एकदा अतुल सज्ज. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट पिच. हा चेंडू पंचांचा निर्णय वाईड. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या होते ती 6 धावसंख्या. बिनगडी बाद 6. पुढचा चेंडू अतुलच्या झोन मध्ये आलाय. डीपच्या दिशेने जातोय. मिडॉनचा फिल्डर पुढे येतोय. थ्रो करतो तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. माफी. टोटल 3 धावा इथे घेतलेल्या आहेत अतुल पाटील यांनी. 2 धावा घेतल्या. अशी ते अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतात अतुल पाटील. पुन्हा शफल होऊन मागे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने. पंच 4 रन. तर या 4 रनांनी धावसंख्येत भर पडते ती 12 धावसंख्या होते संघाची. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ओमसाई क्रिकेट संघाची 12. पुन्हा एकदा अतुल षटकाचा 5वा चेंडू खेळतील पण हा चेंडू मात्र मिस झाला अतुलच्या बॅटने. यष्टिरक्षक यांच्या हातात. गोलंदाज हर्षद शेवटचा चेंडू घेऊन येतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघूया अतुल आता काय करतायत. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न पण चेंडू यॉर्कर लाईन होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण काही मिळणार नाही कारण अतिशय चांगली क्षेत्ररक्षण इथे श्री गणेश संघाद्वारे. तर इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. तर पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मेगा फायनल अनंत बाला भगत चषक 2018 वर्ष पहिले. या मेगा फायनलचा सामना फक्त 2 षटकांचा खेळवण्यात येते. तर ओमसाई क्रिकेट संघ हा दुसरा षटक खेळणार आणि तो षटक घेऊन येत आहे बंटी. श्री गणेश संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील ते बंटी. बंटी याने शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न पण तो डिक्लेअर झोन मध्ये जातोय. फक्त 2 धावा मिळणार. या 2 धावेतून धावसंख्येत नाही सॉरी माफी कारण ते डिक्लेअर झोन मध्ये पूर्णपणे टच नाही झालं. क्षेत्ररक्षण थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतायत. नाही ना माफी असू द्या. फक्त एकच धाव पूर्ण होते इथे आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते ती 14. आता रुपेश घोडे स्ट्राईकवर येणार आहेत. या पूर्ण सिरीज मध्ये त्यांना खूप कमी स्ट्राईक भेटले. आता बघूया ते काय करून दाखवतायत.
पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, पण इथे धावण्याचा प्रश्न. अतुल पाटील यांना स्ट्राईक पाहिजे होते आणि रुपेश घोडे हे समर्थन करतात आपल्या विकेटचं. त्यांना तंबूत परतावं लागेल. धन्यवाद डीजे सचिन, धन्यवाद. तर सुंदर असा सामना आपण पाहत आहोत आझाद मैदान सापाड येथून GTCच्या माध्यमातून लाईव्ह. तर पहिल्या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक असतात आणि फलंदाजीवर आहेत ते रोशन घोडे. रोशन घोडेने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख बल्लेबाजी केली आहे आणि आता बघूया ते काय करतायत. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाजूला टोळावून दिलाय. क्षेत्ररक्षण मागे येतील त्याखाली, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत आणि या पुढचे उर्वरित 3 चेंडू त्यांना मोठ्या षटकासाठी खेळावे लागतील जर त्यांना एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल विरोधी संघासाठी. तर दुसऱ्या षटकाच्या 3 चेंडू नंतर धावसंख्या होते 16. पुढचा चेंडू 2 धावा पूर्ण, सॉरी 1 धाव पूर्ण. तर 1 धावेनंतर धावसंख्येत भर होते ती 17. किती चेंडू किती राहिले? 4 बाकी किती आहेत? फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेने ठेवून दिलाय. सारन पंच काय निर्णय, पंचांचा निर्णय 4 धावा असणार आहे. पंचांचा निर्णय 4 रन्स म्हणून इथे चेंडू खूप चांगल्या प्रकारे लॉंग लेगला टोळावून दिला होता, पण त्याने मात्र फक्त 4 रन मिळणार कारण ते सीमारेषेच्या आत पडला. आणि या 4 धावेनंतर धावसंख्येत भर होते ती 21. आणि या मेगा फायनलचा शेवटचा चेंडू टाकतील बंटी आणि सामना करतील अतुल. बघूया काय करतात. पुन्हा एकदा त्यांच्या पायावर चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरामात 2 धावा पूर्ण होतात. आणि या 2 धावेने त्यांनी गणेश संघासाठी टार्गेट ठेवलंय ते 24 धावांचं टार्गेट ठेवलंय. आणि या मेगा फायनलचा शेवटचा आवाज ऐकणार आपण आपले सर्वांचे लाडके बालूदादा यांच्याकडून. थँक्यू संतोष घोडे, शत्रुघ्न भगत यांना विनंती करतो या मंचावर. ज्ञानेश्वर मडवी यांना विनंती करतो या. तर अंतिम सामना मेगा फायनल साठी 24 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहिले तर श्री गणेश संघाला ज्ञानेश्वर मडवी, डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम त्याचा. सचिन जगदीश पाटील आपण मंचावर यायचंय. बघा नेल्सनचा संघ पराभूत झालाय, पण नेल्सन मात्र आज मैदानात बघून क्रिकेट एन्जॉय करतात. क्या बात आहे नेल्सन. चला 12 चेंडू 24 धावांची गरज आहे श्री संघाला मेगा फायनल जिंकण्यासाठी. पाहिजे आपण म्हणतो ओम्स विचार केला ओमसाई 20 संघ इथे मात्र कशा प्रकारे आता मात्र करतोय, गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहिजे. ओमसाई बी संघाने मात्र फलंदाजी करताना 23 धावा केले. 24 धावांची गरज असणार आहे. 24 ची गरज आहे. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता भूषण आणि कुलदेवता मित्रमंडळ करून जर श्री गणेश संघाने जर मॅच जिंकली मेगा फायनल तर 4000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा पारितोषिक देताना आपलं नाव बी सांगून जा पूर्ण, कारण पैशाचा व्यवहार आहे मित्रांनो. थोडं आम्हालाही सहकार्य करा तुम्ही. श्री गणेश संघाने जर हा सामना जिंकला तर कुलदेवता मित्रमंडळ यांच्याकडून 4000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला गेम प्ले करायचे. गोलंदाजी मार्कवर शैलेश.
आपण बघतोय ओम साई क्रिकेट संघ आयोजित अनंत बाळा भगत चषक आपण पाहतोय वर्ष पहिले आणि आज पहिल्या दिवसातील अंतिम सामना. बघा एक पारितोषिक आलेले आहे सापाडे संघासाठी. जर कोणताही खेळाडू मालिकावीर ठरला, जर बाईक घेऊन आला गावात, तर अनंत बाळा भगत यांच्याकडून संपूर्ण संघाला जेवणाची व्यवस्था. क्या बात आहे. किती चौका चक्के, एक का दोन प्रत्येक षटकाराला इथे 100 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक चौकार षटकाला विश्वनाथ भोईर यांच्याकडून. बघा मित्रांनो, पारितोषिक देताना व्यवस्थित सांगून जा आम्हाला. तर अंतिम सामना टाळा होऊन जाणार आहे पहिल्या चेंडूसाठी. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण. काय क्रिकेट दाखवलात भूषणने. शैलेश गोलंदाजी मार्कवर. पुढे सचाला अप्रतिम फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र संधी होती भूषणला बाद करण्याची, पण ती संधी दवरतो. इथे मात्र 2 धावेने खातं उघडतोय. तसेच राज पाटील यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. राज पाटील बघा, इथे जर भूषण बाद झाला असता तर एक धाव देखील वाचले, 2 धावा वाचल्या असत्या, भूषण बाद झाला असता. आता मात्र येणारे 11 चेंडू 22 धावांची गरज. क्या बात आहे. फायनल जर जिंकली तर सतीश वडापाववाल्याकडनं 11 वडापाव. फायनल जिंकल त्याला. बघा विश्वनाथ भोईरकडनं कॉमेंट्री मॅन साठी पारितोषिक आले. थँक्यू दादा. तर शैलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषणला आपण पाहू शकता. चेंडू लीडिंग एज. फलंदाज बाद. बिग विकेट. थँक्यू डीजे. संतोष घोडे साहेबांना विनंती करतो या माझ्या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. चला लवकर, जरा फास्ट. बाहेर झेल पकडेल त्याला. आयवा कॅचसाठी विश्वनाथ भोईरकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मला वाटतं खेळाडू येता जाताच दमणारे वाटतं आज. बघा जे प्रेक्षक थोडंसं सीमारेषेवर पिंक कलर थोडंसं मागे राहायचं. अतुल जरा थोडंसं मागे करायला सांगायचं प्रेक्षकांना. थोडं तुमच्या मागे तर थोडं मागे. शैलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज कोण आहे. हा चेंडू लॉफ केलाय. पायचा झेल होते का इथे मात्र. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत रोशन. त्यांना बीट करतो. चेंडू सीमा पार जातो का पायचा. इथे मात्र 2 धाव पूर्ण केल्या. 3री धाव पूर्ण होते का पायचा. आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला. 5 धावा आपण पाहू शकता. 24 धावांचं लक्ष. 10 फलकात 5 धावा आपण 10 फलकात पाहू शकता या वेळेला. कुलदेवता मित्रमंडळाकडून जर श्री गणेश संघ जर विजय झाला तर 4000 रुपये पारितोषिक असणार आहे. चेंडू इनसाइड आउट. अप्रतिम टायमिंग होतं, पण क्षेत्ररक्षक तिथं मात्र होतं डीपला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. प्रत्येक षटकाराला विश्वनाथ भोईर साहेबांकडून आपण 100 रुपयाचा पारितोषिक करणार. आणि आयोवा कॅचसाठी देखील 100 रुपयाचा पारितोषिक. धावसंख्या 10 फलकात 5. तर गरज आहे अजूनही आपण 19 धावांची. बघा फायनल विजेत्या संघाला सतीश वडापाववाल्याकडून 11 वडापाव. क्या बात आहे. बघा प्रत्येकाचा हातभार लागतो या सापाडे प्रीमियर लीगला. खरोखर खूप चांगली स्पर्धा आहे. बघा ज्यांनी आम्हाला पाण्यासाठी उत्तम सोय केली म्हणजे भूपेंद्र भगत, विशाल पाटील, रिओ दिले. तसेच थम्सअप ज्यांनी दिले म्हणजे प्रकाश मडवी आणि अधिक पाटील यांच्याकडून बिस्लरी. सर्वांचं योगदान दिलंय. तर ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य दिले ते म्हणजे पुढील प्रमाणे अरुण नारायण घोडे, गजानन घोडे, कुशल पाटील मंडप. चेंडू हवेते. पायचा झेल होतोय का इथे मात्र. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. तसेच आयोजन भूपेंद्र भगत, तसेच पाणी आणि जालिंदर पाटील,
वैभव घोडे, आकाश भोईर स्टेज दिले आपण तर नेट दिलाय, सुनील मामा तसेच जगदीश भगत, यशोधन भगत, अशोक भोईर, कृष्णा भोईर, श्रीधर मडवी, रुपेश पाटील, शरद पाटील, महेश मडवी आणि जितेंद्र पाटील यांना सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आम्हाला. तर इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता मात्र धावसंख्या धाव फलकाती फक्त आणि फक्त 5 ना 5 धावा. तर येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. तर पाहायचं इथून मात्र ओमसाई बी संघ चॅम्पियन ठरतो, कारण अतुल सारखा गोलंदाज आहे. दोन्ही संघांनी लाईन अप करायचं आणि मगच मैदानाच्या बाहेर यायचंय. दामोदर भगत यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं. त्यांचे देखील आम्हाला खूप सहकार्य लाभलेले आहे. हा चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय. पायचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय का? 2 धावा इथे मात्र असणार आहेत. आता मात्र समीकरण येणारे 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक यांना फलंदाज आहे. आपण बघतो यावेळेला कोण स्ट्राईकला कोण आहे? विजय स्ट्राईकला. विजय आणि बंटी जोडी. अतुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज विजय. 5 चेंडू 17. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला इथे मात्र फलंदाला परतावा लागणार आहे आणि आता मात्र येणारे 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. गणेश येतोय आता मात्र नवीन फलंदाज. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. येणारे आपण येतो 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघा स्ट्रायकेनला फलंदाज बंटी काय करतोय. आता मात्र बघा भूषण बाद झाला आणि जणू काय संघाला नजर लागली कुणाची तरी आणि तिथून मात्र धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय. आपण म्हणजे तर श्री गणेश संघाला काय फलंदाजी केली आज, काय क्रिकेट दाखवलंय श्री गणेश संघाने. 4 चेंडू 17 धावा. अतुल. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळतोय. चेंडू जातोय यावेळेला लॉंगलेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. बघा प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला षटकारच मारावं लागतं. पंजा चाल नसतो. आपण म्हणतो क्रिकेटमध्ये पंजा तुम्हाला येतो 9 वरती. तीन चेंडू 15 धावांची गरज आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज बंटीला आपण पाहू शकता. चेंडू फलंदाज बाद. आता तर 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. बघा विकेने 2 झेल घेतले आहेत. बाबा आपण बघितलं गोपाल पाटील आपला एटीएम खोलत नाही, बंद केलाय. गणेश. अतुल गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. 2 धाव्यांसाठी आपण येतो. येणारा चेंडू बाकीत असणारे यावेळेला. थँक्यू डीजे. 1 चेंडू 13 धावांची गरज आहे आणि सामना पूर्णपणे झुकलाय ओमसाई बी संघाकडे. ही ट्रॉफी मात्र उचलणार आहेत ते. अनंत बाळा भगत चषक ते उचलणार आहेत अतुल. आणि आता मात्र विजय संपादन करतोय इथे मात्र ओमसाई बी संघ. चला हस्तांदोलन करायचंय. चला लगेच जायचं मैदानात आपण. गणेश चला लगेच श्री गणेश संघ आपण मैदानात जायचं लगेच आणि हस्तांदोलन करायचंय. लाईन अप करायचं त्याला दोन्ही संघांनी लगेच जायचंय. 13 संघ 13 धावांनी. हॅलो